श्री स्वामी समर्थ। आज मी बनवला आहे गाजराचा हलवा। रोज रोज तिखट खाऊन आला कंटाळा, म्हटलं चला काहीतरी गोडधोड बनवूयात। मी बाजारातून आणलेत 1/2 किलो गाजर, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। आपले गावरान जे गाजर असतात ते केशरी रंगाचे असतात। हे जे गाजर आहेत विलायती ते रेड कलरचे आहेत। सो असू द्या, आपल्याला गाजरच हवं आहे। मग मी हे गाजर स्वच्छ धुवून झाल्यानंतर साल काढून घेतली आहे। सर्व साल काढून घ्यायची, म्हणजे त्याला मुळं वगैरे असतात ते निघून जातात, माती वगैरे असेल तर छान या पद्धतीने सर्व गाजरांची साल काढून घ्यायची। माझ्या आहोंना तर गोड आवडतच नाही, त्यांना खूप तिखट खायला आवडते। तिखट भाजी असेल तर त्यांचा मूड एकदम फ्रेश, नसेल तर गोड असेल तर मग म्हणणार काय बनवलंय, मला नाही आवडत गोड। पण जाऊ दे, माझं मन राखण्यासाठी थोडंसं का होईना गोड खातात ते। म्हणतात एवढं कष्टाने तू बनवलंय, मग एक घास खातो। आम्ही घरात दोघेच राहतो ना, मग एवढं मोठं बनवलेलं काय फेकून देणार का? त्यासाठी त्यांना असं वाटतं जाऊ दे, एक घास जरी खाल्ला तरी तिचा मूड फ्रेश होईल। मग मी काय करते, एक घास तरी त्यांना खायला लावते। जबरदस्ती तर करते, पण ते जबरदस्तीने कधीच खात नाहीत, एक घास खातात। सर्व साल मी काढून घेतली आहे या पद्धतीने। गाजर एकदम मस्त आहेत दिसायला, एकदम खायला पण गोड लागतात। मी थोडंसं तुकडा मोडून खाऊन पाहिले, खायला पण छान आहेत, एकदम सरळ आहेत, मस्त आहेत। रेड कलर एकदम मला खूप आवडतात, मी कच्चे सुद्धा खाते यांना। त्यानंतर मी छोट्या खिसणीच्या साहाय्याने सर्व गाजर खिसून घेणार आहे। माझ्याकडं मोठी खिसणी नाही आहे, माझी खिसणी गावाकडेच राहिली आहे, कारण आम्ही लग्नाची भांडी काही मुंबईला घेऊन आलो नाही। सर्व भांडे माझी लग्नाची गावीच आहेत। हे मला हळदी कुंकवाला वाण म्हणून भेटलेलं हे खिसणी, म्हणून मी आता हीच वापरते। दोघांसाठी कशाला एवढे मोठे भांडे आणायचे म्हणून नाही आणले। या पद्धतीने सर्व मी गाजराचा किस करून घेतलाय। हे पहा किती सुंदर झालंय, मस्त झालंय ना, एकदम सुट्टा सुट्टा करून घ्यायचा। किसल्यानंतर एक जीव झालेला ना, त्यानंतर असं सुट्टा करून घ्यायचा। नंतर तूप घालायचंय, 1 चमचा तूप घातलंय मी गोवर्धनचं। त्यानंतर त्यामध्ये आपण तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपण खिसलेलं गाजर घालणार आहोत। लाल होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे, तपकिरी रंग येईपर्यंत, लाल तपकिरी रंग येईपर्यंत। मीडियम गॅसवर सतत भाजत राहायचं आहे, असं भाजायचं आहे, परतून घ्यायचं आहे पूर्ण। मला तर रेसिपी बनवायचं म्हटलं की कंटाळा येत नाही, खायचं बनवायचं म्हटलं की मला अजिबात कंटाळा येत नाही। त्यामध्ये 1 वाटी दूध घातलंय मी। दूध घालायचं, थोडंसं परतवून घ्यायचं, मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर त्यावरती झाकण घालायचं आहे, 1-5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे कसं आपलं गाजर शिजलं जाईल आणि दूध पण आटेल। मग त्यामध्ये आपण नंतर 1 वाटी साखर घालणार आहोत, मीडियम आकाराची वाटी घ्यायची आहे, परतवून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा वेलची पूड घालायची आहे, 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर घालायची आहे, म्हणजे काजू बदामची। नंतर अर्धा चमचा केशर घातलं आहे आणि नंतर परतवून घेतलं आहे। 5 ते 6 मिनिट असं मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गाजराचा हलवा तयार होईल। किती स्वीट ना, किती छान ना, मला खूप आवडतो। तुम्हाला आवडतो का? मला गोड आवडतंच, पण मला रेसिपी बनवायलाही खूप आवडतं। कसा झाला आहे गाजरचा हलवा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी बनवला आहे, तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा। श्री स्वामी समर्थ।